काय प्लीज ऐका ऐका मला नाही, मी आरामशीर मी कम्फर्टेबल ऐका ना. तुम्हाला माहिती आहे, प्लीज ऐका. तुम्ही एक काम करा, माझ्या गुन्हा दाखल करा. आमचं म्हणणं आहे की कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे, कामाची गती अतिशय मंद आहे, कुठंच क्वालिटी मेंटेन नाही. आणि काम चालू झाल्यापासून इथं आता मला सांगा, जे लोक काम करत असेल त्यांना सुद्धा विचारा काय काम करत, त्यांना माहित नाही काय काम नाही. ते अहो हा तुम्हाला माहित नाही सर, तुम्ही नवीन आत्ताला वाटतं हे माझं 5 वर्ष झाले माझं चालू आहे. कोणी द्यायला बरं आहे काय का चित्ता रचली बरोबर आहे, चिखलात झोपलो. आता याच्यानंतर मला जाऊन जाळून घ्यावं लागेल, त्रास द्यायचा उद्देश नाही. मग अशी आहे इथं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला माहित नाही कसं काम करायचं, कसं करून घ्यायचं. आणि कॉन्ट्रॅक्टर जो मूळ आहे तो इथला नाहीच, तो गुजरातचा आहे. मला सांगा काम घेतलं इथले सगळे हे सगळे लोकप्रतिनिधी आमचे हरामखोरा चावला ह्या महाराष्ट्रावर पैसे घेतले आणि दुसऱ्याला काम करायला दिले. कसा दर्जा आहे सांगा, कसा येईल दर्जा कामाचा? गप्पा मारतो बसा. इथले आमदारला किंवा खासदार तरी माहिती काय परिस्थिती आहे, कोणी बोललंय का आजपर्यंत सांगा बरं तुम्ही. हा निसतं सगळं सगळे जण आमचं श्रेय कुणी आणलंय बोला बरं. आमदार खासदारला इथं बोलवा, विचारावर तुम्ही काय पाठपुरावा केला कामासाठी घ्या, तुम्ही ऍक्शन घ्या, माझा गुन्हा दाखल करा. माझं नाव विशाल बोलतोय, मी या भागाचा नगरसेवक आहे. हो तुम्ही तुमचे कस्टडी करायला आम्हाला कळाले ना, तुम्ही जेल बोलवा म्हणले ना. ऐका की सर, आम्ही ऐकाव सर, आम्ही काय मरण यातना भोगायला मागच्या 50 वर्षाचा आमचा आम्हाला माहिती. अहो नुसतं धूळ खुपाटा घरामध्ये बसा वाटत ना. मुंडे साहेब परभणीला पोरी द्यायला तर लोक पोरी